श्री स्वामी समर्थ. सावधान. जानेवारीच्या या काळरात्री वृषभ राशीच्या नशिबाचा खेळ पालटणार. गुरुजींनी दिलाय नशीब उजळणारा इशारा. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर आणि रहस्यमय स्वरात एक मोठ्या भविष्यवाणीचा इशारा दिला आहे. जानेवारी महिन्याची ही पहिली अमावस्या तुमच्यासाठी सामान्य नसेल. ज्याप्रमाणे रात्रीचा गडद अंधार मनात एक प्रकारची भीती निर्माण करतो, तसेच काहीसे अनाकलनीय संकेत तुमच्या राशीबद्दल ग्रहमालेतून मिळत आहेत. या रात्री निसर्गाच्या अशा काही गुप्त शक्ती जागृत होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या नशिबावर होणार आहे. गुरुजी म्हणतात की वेळ येण्याआधी सावध व्हा, कारण जे समोर दिसत आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक रहस्यमय गोष्टी पडद्यामागे घडत आहेत. ही शांतता तुमच्या आयुष्यात एक मोठ्या बदलाच्या वादळापूर्वीची नांदी ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या रात्री नेमके काय घडणार याबद्दल गुरुजींनी एक गुप्त गोष्ट सांगितली आहे, जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. काळपुरुषाच्या चक्रात असा काही बदल होणार आहे की ज्यांची सेवा आणि भक्ती पूर्ण आहे त्यांच्यासाठी ही रात्र सुवर्ण संधी घेऊन येईल, पण ज्यांचे ग्रह फिरलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत खडतर ठरू शकतो. जरी या रात्री काही अदृश्य संकटाची चाहूल लागली तरी स्वामीची कृपा तुमच्या पाठीशी भक्कम उभी आहे. हे केवळ एक तिथी नाही, तर अशी परीक्षा आहे जिथे तुमची श्रद्धा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. गुरुजींच्या मते या रात्री काही विशेष संकेत मिळतील, ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मार्ग स्पष्ट दिसेल. वृषभ राशींच्या जातकांनो, अनेकांच्या मनात आता हेच कुतूहल असेल की ही परिस्थिती आपल्या बाजूने कशी वळवून घ्यायची. या अमावस्येला ब्रह्मांडातून येणारी ऊर्जा जितकी प्रबळ आहे तितकीच ती तुमच्या जीवनातील इडापिडा नष्ट करणारी ठरेल. गुरुजींनी स्पष्ट केलं आहे की ज्यांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल होणार आहेत त्यांना आधीच काही विचित्र पण शुभ अनुभव येण्यास सुरुवात होईल. स्वामी समर्थाचे नाव आणि गुरुजींनी सांगितलेली ही ती एक गुप्त गोष्ट तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित ठेवेल. हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला या भविष्यवाणीच्या प्रत्येक शब्दाचा सखोल विचार करावा लागेल, कारण ही रात्र तुमचे नशीब पालटणारी आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणारी ठरेल. गुरुजींनी सांगितले की भविष्यवाणी तुमच्या आयुष्याचा कायापालट करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. ग्रहाची चाल आणि आर्थिक संकेत. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या सांगण्यावरून जानेवारीच्या या पहिल्या अमावस्येला तुमच्या राशीच्या धनस्थानावर ग्रहाची अशी काही विळखा बसत आहे जी गेल्या अनेक दशकात पाहायला मिळाली नाही. या काळरात्री ब्रह्मांडातून येणारी चुंबकीय ऊर्जा तुमच्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करणार आहे. ज्याचे पैसे अनेक वर्षापासून अडकले आहे किंवा ज्यांना वारंवार आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे त्यांच्यासाठी ही रात्र अत्यंत निर्णायक ठरेल. गुरुजी म्हणतात की ही वेळ सावध राहायची आहे, कारण एखादी छोटीशी चूक तुमच्या संपत्तीचा ऱ्हास करू शकते, तर स्वामींची कृपा तुम्हाला कुबेराच्या पदरात बसवू शकते. या अमावस्येच्या रात्री दुपारी 12 नंतर वातावरणात एक अनाकलनीय बदल जाणवू लागेल. गुरुजींच्या स्पष्ट केले आहे की ज्या वृषभ राशींच्या जातकांच्या पात्रिकेत राहू केतूचा प्रभाव आहे त्यांना या काळरात्री काही विचित्र भास किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ही अस्वस्थता म्हणजे तुमच्या नशिबात होणाऱ्या मोठ्या उलथापालथीची नांदी आहे. जर तुम्हाला अचानक रात्रीच्या प्रहारात घाम फुटला किंवा घरात काही वेगळे आवाज आले तर समजा तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याची वेळ
आली आहे. मात्र डगमगून जाऊ नका, कारण ही शक्ती तुमच्या मार्गातील आर्थिक अडथळे जाळून खाक करण्यासाठी सक्रिय झाली आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या अमावस्येला निसर्ग तुम्हाला संपत्ती मिळवण्याचे काही गुप्त मार्ग दाखवू शकतो. अचानक एखाद्या जुन्या मित्राकडून आलेला निरोप किंवा स्वप्नात मिळालेला एखादा दृष्टांत तुमच्या मंद नशिबाची किल्ली ठरवू शकतो. ज्यांनी कष्टाचा पैसा कमावला आहे पण तो त्याच्या हातात टिकत नाही, त्याच्यासाठी ही अमावस्या एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल. गुरुजींनी बजावलं आहे, या रात्री लक्ष्मीचे स्थिर तत्व तुमच्या राशीत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे, पण त्यासाठी तुमची मानसिक आणि आध्यात्मिक तयारी असणे आवश्यक आहे. ही रात्र केवळ भीतीची नाही, तर तुमच्या दारिद्र्याचा अंत करणारी एका महासंधी आहे. व्यापारात किंवा नोकरीत जे वृषभ जातक गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या संधीच्या प्रतीक्षेत आहे, त्यांच्यासाठी ही अमावस्या वरदान ठरेल. गुरुजी म्हणतात, जरी तुम्हाला सुरुवातीला काही आर्थिक व्यवहार फसल्यासारखे वाटले किंवा व्यवसायात अनपेक्षित मंदी जाणवली, तरी तो एक भ्रम असेल. या काळरात्रीच्या गर्भात तुमच्या प्रगतीची नवी बीज पेरली जात आहेत. शनी आणि शुक्राची युती तुमच्या राशीत अशा प्रकारे कार्य करेल, तुम्हाला येणाऱ्या काळात सोन्यासारखी संधी चालवली येईल. फक्त लक्षात ठेवा, या रात्री कोणाशीही आर्थिक देवाणघेवाण करताना सावध राहा, कारण एखादी अदृश्य शक्ती तुमच्या संयमाची परीक्षा घेत असू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुजींनी इशारा दिला आहे की ही रात्र जुने कर्ज फिटण्यासाठी किंवा अचानक धनलाभ होण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. जर तुमच्या घरामध्ये जुन्या पूर्वजांनी काही दागदागिने किंवा मालमत्ता ठेवली असेल, त्यावरून वाद सुरू असतील, तर या रात्री त्या वादावर पडता पडेल. स्वामीच्या कृपेने तुम्हाला हक्काचा वाटा मिळेल, पण तो मिळवताना तुमची नियत स्वच्छ असणे गरजेचं आहे. ही अमावस्या कुंभ राशीप्रमाणेच तुमच्यासाठी सुद्धा नशिबाचा जुगार पालटणारी ठरेल. या काळरात्रीच्या अंधारातच तुमच्या ऐश्वर्याचा सूर्य दडलेला आहे, हे विसरू नका. कौटुंबिक शांतता आणि शत्रूचा नाश. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार ही अमावस्या तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील सर्वात मोठे शुद्धीकरण घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या घरात विनाकारण होणारी भांडणे, कटकटी किंवा घरातील सदस्यामध्ये निर्माण झालेली दुराव्याची भिंत या काळरात्री कोसळणार आहे. गुरुजी म्हणतात, तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये या रात्री असा काही बदल होईल ज्यामुळे मनातील कडवटपणा निघून जाऊन प्रेमाची भावना निर्माण होईल. जरी घराबाहेर परिस्थिती आव्हानात्मक असली तरी स्वामीच्या कृपेने तुमचे घर हे शांतीचे नंदनवन ठरेल, असे संकेत ग्रहमालेतून मिळत आहेत. या अमावस्येला तुमच्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष यांच्या निवारणाची एक सुवर्ण संधी चालून आली आहे. गुरुजींनी स्पष्ट केलं आहे, जर तुम्हाला घरात कोणत्या तरी अस्तित्वाचा भास होत असेल किंवा घरात सतत आजारपण राहत असेल, तर या काळरात्री ती सर्व नकारात्मक शक्ती घराबाहेर काढली जाईल. या रात्री घराच्या कोपऱ्यात जाणवणारा थंड किंवा अस्वस्थता ही भीतीची नसून तुमच्या घराची शुद्धीकरण होत असल्याची खूण आहे. स्वामीचे नाव घेताच तुमच्या घराभोवती एक अभेद्य संरक्षण कवच तयार होईल, जे कोणत्याही बाहेरील बाधांना आत येऊ देणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, शत्रूच्या बाबतीत गुरुजींनी एक अत्यंत धक्कादायक इशारा दिला आहे. जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते किंवा तुमच्या पाठीमागे काटकरस्थान रचत होते, त्याची शक्ती या काळरात्री पूर्णपणे क्षीण होणार आहे. या अमावस्येच्या प्रहारात तुमच्या शत्रूंनी केलेले सर्व वार
त्याच्यावरच उलटतील असा काळ पुरुषाचा न्याय आहे. तुम्हाला आता कोणाशीही प्रत्यक्ष वाद घालण्याची गरज नाही, कारण निसर्ग स्वतःच तुमच्यासाठी न्यायाधीशाची भूमिका बजावेल आणि तुमच्या सत्याचा विजय या जगाला दाखवून देईल. या काळात तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या रात्रीच्या अंतानंतर स्वतःच्या कर्माची फळे मिळवताना दिसतील. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर असलेली कुदृष्टी किंवा लोकाचा मत्सर या अमावस्येच्या अग्नीत जळून खाक होईल. तुमच्याबद्दल समाजात पसरलेले सर्व गैरसमज दूर होतील आणि लोक पुन्हा एकदा आदराने तुमच्याकडे पाहू लागतील. हा बदल इतका प्रबळ असेल की जे लोक तुम्हाला आजवर डावलत होते तेच आता तुमच्या मदतीसाठी हात पुढे करतील. शेवटी गुरुजींनी सांगितलेले काही आहे की कौटुंबिक स्थैर्यासाठी ही अमावस्या एका नव्या युगाची सुरुवात आहे. तुमच्या नात्यामध्ये असलेला संशयाचा अंधार दूर होऊन विश्वासाचा नवा प्रकाश निर्माण होईल. ज्यांनी तुमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वामीचे अस्तित्व या रात्री नक्कीच जाणवेल. ही रात्र तुमच्या संपूर्ण कुटुंबाला एकसंध ठेवणारी आणि भविष्यातील सुखाचा पाया रचणारी ठरेल. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात पुन्हा एकदा मांगल्याचे आणि समृद्धीचे वारे वाहू लागतील. आरोग्य आणि सामाजिक सन्मान. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात तुमच्या आरोग्याविषयी एक गंभीर, अत्यंत तितकीच महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. जानेवारीची ही अमावस्या तुमच्या शरीरातील सुप्त शक्ती जागृत करणारी ठरेल. गुरुजी म्हणतात की ज्या वृषभ जातकांना गेल्या अनेक दिवसापासून अज्ञात भीती, छातीत धडधडणे किंवा झोप न येण्याच्या समस्या सतावत आहेत त्यांच्यासाठी ही काळ रात्र आरोग्य मुक्तीची रात्र असेल. रात्रीच्या प्रहारात जेव्हा सृष्टी शांत असेल तेव्हा तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास सुरुवात होईल. सुरुवातीला तुम्हाला काहीसे अस्वस्थ वाटू शकते, पण घाबरू नका, कारण हे तुमच्या शरीराचे आणि मनाचे होणारे आध्यात्मिक शुद्धीकरण आहे जे तुम्हाला दीर्घायुष्य आणि मानसिक बळ देईल. सामाजिक पातळीवर तुमच्याबद्दल जे काही गैरसमज पसरले होते त्यांचा पर्दाफाश या रात्रीच्या प्रभावामुळे होणार आहे. गुरुजींच्या मते ज्या नातलगांनी किंवा मित्रपरिवाराने तुमच्या कठीण काळात पाठ फिरवली त्यांना आता तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल. या अमावस्येच्या ग्रहस्थितीमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच तेज निर्माण होईल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. तुमच्या शब्दाला समाजात वजन प्राप्त होईल आणि ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला होता तिथेच तुम्हाला सन्मानाने बोलावले जाईल. ही केवळ नशिबाची साथ नाही तर स्वामींनी तुमच्या सहनशीलतेचे दिलेले हे फळ आहे. गुरुजींनी या काळात तुमच्या मानसिक कणखरतेबद्दल एक मोठा इशारा दिला आहे. वृषभ राशींच्या जातकांना अनेकदा दृष्ट लागण्याची किंवा लोकांच्या मत्सराचा सामना करावा लागतो. या काळरात्रीच्या प्रभावाने तुमच्यावर असलेली कोणतीही वाईट नजर किंवा करणी बाधेसारखे प्रकार जळून खाक होतील. तुम्हाला अचानक मनातून खूप हलके आणि प्रसन्न वाटू लागेल, जणू काही तुमच्या खांद्यावरून एक मोठे ओझे उतरवले आहे. गुरुजी म्हणतात ज्या व्यक्तींना मानसिक नैराश्याने ग्रासले होते त्यांना या रात्री स्वामीच्या अस्तित्वाचा आणि प्रेमाचा असा काही अनुभव येईल की त्यांची जागण्याची उमेद पुन्हा एकदा जागी होईल. कुटुंबातील तरुण सदस्यांच्या आणि मुलांच्या प्रगतीबद्दलची गुरुजींनी अत्यंत शुभ संकेत दिले आहे. ज्यांच्या मुलांच्या करिअरमध्ये किंवा शिक्षणात सतत अडथळे येत होते त्या अडथळ्यांचा काळ आता संपला आहे. या अमावस्येला तुमच्या मुलाच्या नशिबात अशा काही संधी निर्माण होतील त्यांचे तुम्ही स्वप्न पाहिले होते. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील आणि त्यांच्या यशामुळे समाजात तुमच्या घराण्याचे
नाव उजळेल. मुलांच्या बाबतीत असलेली तुमची सर्व चिंता या काळरात्रीनंतर कायमची मिटणार आहे, असे स्पष्ट संकेत गुरुजींनी दिले आहे. शेवटी गुरुजींनी असे काही भाकीत केले आहे की या रात्री तुमच्या संपर्कात एखादी अशी व्यक्ती येईल की तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी देवदूत ठरेल, किंवा व्यक्ती तुम्हाला नवीन दिशा दाखवेल ज्यामुळे तुमचा मान सन्मान दुप्पट होईल. वृषभ राशींच्या जातकांनो, ही अमावस्या तुम्हाला केवळ शारीरिक व्याधीपासून मुक्त करणार नाही, तर तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देणार आहे. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील संघर्षाचा अंत होऊन सन्मानाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. नशिबाचा उदय आणि अंतिम रहस्य. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींनी या अंतिम भागात त्या महारहस्याचा उलगडा केला आहे जो तुमच्या जीवनातील दुर्दैवाची सर्व कुलूप कायमची उघडणार आहे. जानेवारीची ही अमावस्या वृषभ राशीसाठी भाग्य उदयाची महागाठा ठरेल. गुरुजी म्हणतात की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही जो मानसिक आणि आर्थिक संघर्ष केला, त्या कष्टाची गोड फळे मिळवण्याची वेळ आता या रात्रीपासून सुरू होत आहे. ही केवळ एक तिथी नाही, तर तुमच्या जीवनातील दारिद्र्य, भीती आणि नैराश्य यांचा अंत करणारी एक दैवी सीमारेषा आहे. स्वामींची अखंड शक्ती या रात्री तुमच्या पाठीशी उभी राहून तुमच्या नशिबाचा नवा आणि ऐश्वर्य संपन्न अध्याय लिहिण्यास सज्ज झाली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या रात्री तुमची आध्यात्मिक ताकद इतकी प्रचंड वाढेल की तुमच्या प्रगतीला रोखणारी सर्व कारस्थाने कापरासारखी जळून खाक होतील. ज्या शत्रूंनी तुमच्या आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला, त्यांना या अमावस्याच्या अंतानंतर स्वतःच्या कर्माची फळे मिळताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहाल. गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की या काळ्या रात्रीनंतर तुमची रखडलेली सर्व जमिनीची कामे, कोर्ट कचेरीचे व्यवहार आणि महत्त्वाचं आर्थिक करार दैवी चमत्कारामध्ये मार्गी लागतील. तुमच्या हाताला यश लागेल. समाजात तुमचा एक वेगळाच दरारा निर्माण होईल. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमची राशी आता सुवर्ण काळाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अमावस्येचा सूर्योदय तुमच्यासाठी एक अशी महाखुशखबर घेऊन येईल जिने तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. हा बदल इतका सकारात्मक आणि स्थिर असेल की भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचणीसाठी कोणासमोरही झुकण्याची वेळ येणार नाही. स्वामीच्या कृपेने तुमचे घर सुखसमृद्धीने आणि समाधानाने भरून जाईल. ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. म्हणूनच गुरुजींनी दिलेला हा संदेश तुमच्यासाठी नशिबाची सर्वात मोठी किल्ली आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि उपाय तुमच्या आयुष्याचा कायापालट करणार आहे. जर तुम्हाला स्वामीवर पूर्ण श्रद्धा असेल आणि ही माहिती मनापासून आवडली असेल, तर या ज्ञानाचा लाभ इतरांसाठी मिळावा यासाठी या माहितीला लाईक नक्की करा. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच भविष्यातील अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त भविष्यवाणी वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून नशिबाची कोणतीही महत्त्वाची संधी तुमच्याकडून हुकणार नाही.